तर मामाने माझ्यासाठी सरप्राईज आणलाय, ते मला पण नाही माहित का आणलाय. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर खूप दिवसानंतर वरचा हा स्वयंपाक आहे. जरा जागा चेंज केल्यामुळं पण कसं बरं वाटतंय जरा, नाहीतर थोडंसं तिथंच म्हटलं तरी पण जरा मूड जातोय. त्यामुळं बरेच दिवस खाली होतं राहिला, आज वर आलोय फायनली. आणि आता वरचा पहिला स्वयंपाक चालू आहे. अजून गॅस वगैरे खाली धुतलेला आहे, तो आता गणेश एक एक करून वस्तू वर आणेल. तोपर्यंत आपलं बेसिक जे स्वयंपाकाचं काम आहे तोपर्यंत ते करून घेते, कारण त्यांना स्कूलला पण आता लेट होणार आहे, म्हणजे व्हायला नको म्हणून. कारण मी सगळं आणत बसले तर ह्याला वेळ होईल. आणि मेन तर हेच आहे, जाताना थोडंफार जेवून पण जातात दोघं जण. त्यामुळे जर ह्याला लेट झाला तर पुढे सगळ्याला लेट होईल. त्यामुळे म्हटलं की आता काय काय आणायचं जे आहे वर खालचं तर मी सगळं धुवाधुवी जे काय आहे स्वच्छता वगैरे सगळं करून आले. फक्त आता त्यांना शिफ्टिंगचं काम दिलेलं आहे, अगदी सोपं काम दिलेलं आहे. त्यांच्या हातनं जड कामं होणार नाहीत ना, त्यामुळे म्हणलं आज काय नाही म्हणालोय मोठं बोलाले आई, सगळं स्वतःच कौतुक. आज काय नाही, त्यांनी पण भरपूर काम केले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाली सारखं जाणं परत वर येणं हे सगळ्यात मोठं दमण्याचं काम आहे, ते त्यांच्याकडे आहे. खरं तर ते मी करायला पाहिजे होतं, कारण मी नाव कलेनं वाढत चालली. नाही, आता मी एक्सरसाइज पण चालू करणार आहे. आता झालेलं आहे माझं सगळं ओके शोके झालेलं आहे. आणि त्यामुळं आता मी म्हणजे आजपासूनच करावं. वाट कशाची बघायची, तर एक टायमिंग ठरवेन मी. आज जरा बघते वरचं शेड्यूल कसं कसं लागतंय आणि आजपासूनच एक्सरसाइज चालू करेन. डन. कारण थोडंसं मागं लावून कामं घेतल्याशिवाय पण, म्हणजे कामं म्हणण्यापेक्षा हेल्थकडे लक्ष द्यायला खरं तर वेळ मिळत नाही. कारण सकाळी लवकर उठल्यामुळे दुपारी लवकर झोपायला लागतं, म्हणजे थोडंसं रेस्ट घ्यायला लागतं. इधर रखो. खाली ठेवलं असं तरी चालत होते. तर अशी हलकी हलकी कामं हा करतो. जड कामं मी केलेली आहेत. असं पेटात असं तोंड बुडवलं. पीठ मळलंय आता, पीठ येणार नाही त्यात. तर हा आमचा मजेचा पार्ट असतो. खरं तर गणेश पण मला खूप मदत करतो घरात, आणि जरा जरी मदत झाली तरी खूप असते ते, त्यामुळे त्याला आपण कमी लेखू शकत नाही, हलकं म्हणू शकत नाही. एक मजेचा पार्ट असतो, जेणेकरून काम करताना कंटाळा येऊ नये एवढाच आमचा हेतू असतो. बाकी हम हे बाकी सब पाणी कम हे लेट झालं पण असू दे, ऐकून घ्या. मला जिम खरं तर लावायची आहे, पण होत नाहीये, सिरियसली सांगते. कारण ह्यांनी 4 वाजता येतात स्कूलमधून, परत त्यांचं खाणं असते, आणि खाऊन झाल्यानंतर परत आमचं चहा आहे ते सगळं परत चालू होते. खाऊन झाल्यानंतर पाणी पिते आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक. म्हणजे बाया अगदी दमून जाते. बया होते मी. हे पण हलकच आहे. विचार करा, मी धुण्यासाठी जर उचललं असेल, हे पण लयच हलकं आहे. फक्त हे इकडे आणायचं, ह्याच्यावर डोकं आणायचं, कापसासारखं लागतं एकदम. नारळ आहे रे, ट्राय करणार नको. हे नाही, माझं डोकं का तुला नारळ वाटाले? नारळ बरं, बटाटा नको. ऐसा बोलताय, ऐसन कैसन बोलताय, क्या वागणे लगे, क्या बोलणे लगे. ठीक आहे, पुढे खाली जाऊ, तुम्ही आवडतो जरा. जोडून दे की बाळा काय गॅस. गॅस हा कोणता स्वर असत? हा नवीन आम्ही काढलेला असत काय स्वर. तुम्ही काय पुढचं लय विचार करता म्हणते मी. आम्ही चावट असतो, तुम्ही त्याच्यावरचा असतो. आम्ही भोळ असतो, तुम्ही भोळ असतो. तुम्ही काय म्हणतात त्याला? आम्ही शांत माणूस शांत असतो. नाही तुम्ही. आमचा स्वभाव लय सॉफ्ट असतो. काय सांगता? आम्ही चुकून पण काय बोलत नाही कोणाला. हा, हळू बोला, कोणतरी ऐकून पळून जाईल. पुणे गॅसची पाईप आहे की नाही, आपण त्या ह्याच्यातनच घ्यायचे. ते आपण पहिला शेगडी तेवढी घेतोस का तू? मला येत नाही. काढायला लागतंय ना खरं. होय, खोलायला लागतंय. मी काय म्हणाले, नवीन घेतोय ना शेगडी, त्यावेळेस ते ह्याला यस बॉस, जैसे आप बोलते हो वैसे करेंगे. बसलं बघ, गॅसला नंबर लावाच. बर, खालचं आणि काय पाणी आणलास? पाणी आणले, भरायला लावले. तर मित्रांनो, भरपूर दिवसातून म्हणजे महिना दीड दोन महिने झाले असतील ना. 1 महिना. 1 महिना झाला बघा, 1 महिना झाला.
मित्रांनो, तर 1 महिना झालेला आहे आम्हाला. घर शिफ्ट केलं होतं आणि आता आम्ही वर परत आलोय आणि मॅडमांच्या परत स्वयंपाक करायला लागल्यात. एवढं भारी फिलिंग यायला लागली नाही. ह्या घरात जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ते खाली नाही आहे. इथं कसं सूर्यप्रकाश वगैरे भरपूर आहे त्यामुळं इथं बरं वाटतं जरा. आणि मॅडम सकाळपासून काम करायला लागल्यात. असं मलाच वाईट वाटायलंय? वाटायलंय. हा असं वाटलं की नवीन घरात आलो. जरा चेंज पाहिजे तर कर माणसाला. कुठे काय असं ना चेंज पाहिजे. अरे ओ काय हे काय अगो बाई गं, 2 शेंड्या घातल्यास. खरं तर मला वाईट वाटायला. सकाळ बिचारी काम करायला लागल्या आणि पोटात अन्नाचा एक कण नाही आहे त्यामुळे मी तिला आज पहिला घास चारणार आहे. अगं बाई गं. ह्या घराची सुरुवात अगं बाई ह्या गं. माझ्या घासने होणार. थँक्यू. वेलकम. मी काय म्हणतोय, हा, तुला असं वाटा लागले की मी काय चाललंय मग? हात किती गार. वेलकम. तुला असं वाटा लागले की मी काय खाणार नाही, पण एवढं झालं की बघा मी खाल्लं. हाय खाली घेऊन बसणार आहे. अरे, त्यात काय विषय आहे का? हा? तू आहेसच. तर मित्रांनो मैत्रिणींनो, या गरम गरम जेवण जेवायला. तू आहेसच पोटावर पडल्यासारखं. होय. मित्रांनो, हे आमचं असंच चालू असतं. मी आपण परत लक्षात ठेव. होय, एवढं मात्र काय. आणि मी दुसरं कोणतं असतं तर हा दुसरं कोणतं असतं तर पुणे काय तर नवीन सांगी. जुन्याची आठवण करून द्यायला लागतं रे. जुनं तर सोनं असते. एवढं काय खरंच की. गणेश, ओ तुझ्या बरोबर 13 वर्ष संसार केलाय रे. 13 वर्ष. जो तेरा है वो मेरा है. तेच सांगलोय तुझं सगळं आणि हे कळतं ना कसं बे. बघालंय रग रग माझं में. ठंबड ए, रग रग में. वाकिफ हूं मैं तुमसे तुम्हारे. होय, रग रग में का पांघरून नाही. काही काही वाट आहे वाट. तर मित्रांनो, आता न्याहारी करायला या. मी न्याहारी करतोय आणि पूनमने मस्तपैकी वांग. हे कसलं केलं रे? हे भरलं वांग ना? किंवा तेल वांग. हा तेच की, तू काहीतरी म्हणलीस ना तेलात वगैरे काहीतरी करतो म्हणली. तेलात वगैरे केले आणि एवढं भारी लागाले ना, कडक लागाले कडक. या मित्रांनो, न्याहारी करायला या पटकन. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आमचे बाबा टाकी आणतात. होय नाही ग, सिलेंडर. आमचे बाबा बॉडी बिल्डर. सांग मम्मीला. बराला म्हणाल्या. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चाललोय देवाला. दर सोमवारी आम्ही जसं जातो जसं सांगोडेला तसं आजही चाललोय. आणि ही तोंड पाडून बसल्या, हिला नेत नाही आम्ही. आणि खरं तर मग रडायला लागल्या तर तिला म्हटलं आता येताना तुला पार्लेचं बिस्किट पुढे आणून देतो म्हणून. तवा कुठं ग बसल्या, खुश झाले. ये पार्ले बिस्किट. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी. सांगोडेमध्ये पोहोचलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज मामा आलाय, हे बघा. आणि यांचं मॅच सुरू आहे. हा. तर मामानं माझ्यासाठी सरप्राईज आणलाय. ते मला पण नाही माहित का आणलाय. जेवल्यानंतर बघणार आणि तुम्हाला दाखवणार पण. आणि मम्मीनं आज छान बेत केलाय, मसाले भात. असलं पाणी सुटलेलं तोंडाला. माझी जागा तिकडं आहे. मागं पसार आहे. आता अजून शिफ्टिंग चालू आहे मित्रांनो, अजून शिफ्टिंग चालू आहे मागं. त्यामुळे तो गबारा इग्नोर करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला पाहिजे फॅन आता, कारण ह्याला गरम गरम जेवून चालत नाही. बघा मित्रांनो, सगळ्यांना गरम गरम लागते, याला गरम चालत नाही. त्यामुळे आता याच्यासाठी मला फॅन लावायला लागला.
यो यो तरी वेगळं काय पुणे आज मस्त मसाले भात केल्यास श्रीखंड केल्यास वा वा वा. भावासाठी आणि माझ्यासाठी काय बाबाजी का फुल्लू तुझ्यासाठी पण रे खाणारच काय मग तुझ्यासाठी झालंच की ते होय कधी मागशील तर मी तुला देतोय पण भाऊ रोज येतोय काय ते पण आहेच आता उद्या भावासाठीच उद्याचं पण असणार आहे काय होय होय काय सांग भाऊ येणार नाही म्हणालाय पण त्याला जबरदस्तीने बोलवून आणणार आहे नाही आला तर ओढून आणणार आहे खरं उद्या पण काहीतरी स्पेशल असणार आहे आता मस्तपैकी जेवतो तुम्ही पण जेवायला या आणि घरी असाल तर पोट भरून जेवा लई लावा सांगा कमेंट करा जेवल्यानंतर कमेंट करा काय काय जेवला आज तुम्ही आज आमच्याकडे स्पेशल म्हणजे मसाले भात आणि श्रीखंड आहे बघ येते काय वारं असं याला जेवताना फॅन लागतो चलो तर थोडंसं साहित्य राहिलेलं आहे ठेवायचं त्यामुळे ह्याला इग्नोर करा तर हे होतं सरप्राईज कोल्ड कॉफी माझं फेवरेट आणि मामाने घेऊन दिलंय थँक्यू मामा. तुला आवडते म्हणून मामानं सांगितलं मला तर गाडी थांबू शिवशंकर मध्ये पहिला कोल्ड कॉफी घेतो बापरे परच्या मम्मीला आहे की ते घे की संपलं परच्या मम्मीला कोल्ड कॉफी आवडते पण फेवरेट दुसरा आहे ना. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच संपवू पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा हा कर की पिल्यानंतर पिलीस तरी चालेल पिण्यात बघत रहा. बाय बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट. मित्रांनो